ओळखलं का आम्हास? अहो ओळखलं का आम्हास? आम्ही स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेबांच्या नाचू. होय, आम्ही स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा. आम्ही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई साहेब. स्वराज्याच्या पहिल्या युवरांनी, स्वराज्याच्या कुलमेत्यार श्री सती राजनी जयंती. होय, आम्ही बोलतोय महाराणी येसूबाई साहेब. आम्ही राजे शिर्के घराण्याचे पिलाजीराव राजे शिर्के यांची कन्या गणोजी व देवजी आमची भावंड. आम्ही राजे शिर्केंची सर्वात लहान जुळेबाई. एक दिवशी आम्ही अंगणात काठी लाठी खेळत होतो. आम्ही काठी लाठी खेळत आहोत हे पाहून आमच्या बाबांना फार आनंद झाला. आणि याच वेळी राजगडावरून महाराजांचा कलिता आला होता. बाबांना निरोप होता. कुटुंब कबीले असावं, राजगडावरती तातडीनं यावं. काही दिवसातच आम्ही राजगडावरती पोहोचलो. महाराज बाबांना म्हणतात कसे, पिलाजीराव, आपली मुलगी आम्ही आमची सून करून घेत आहोत. बाबांना फार आनंद झाला. बाबा आनंदाने म्हणतात कसे, महाराज तुम्ही आम्हाला सोयरिकीचा मान दिला. आणि माहीत असतं सोयरिकीसाठी बोलवलंय तर मुलीला वाशिक वाजून समोर केली असते, वाजत गाजत आला असतो. पण महाराज म्हणतात सोयरीक कशी सर्वांच्या संमतीने व्हावी, आनंदाने व्हावी. आजपासून तुमची ही लेक आम्हाला आमच्या लेकी समान. आमचा विवाह शिवपुत्र युवराज संभाजी राजांशी राजगडावरती मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. राजे शिर्केंची लेक भोसले राजघराण्याची सुनबाई झालो. आऊसाहेबांचे आशीर्वाद, शिवछत्रपतींचे सहवास आणि युवराजांची पत्नी म्हणून आम्ही राजघरावरती राजप्रसादात येसूबाई या नावाने प्रवेश केला. आणि शिर्के घराण्यांची जीवबाई भोसले राजघराण्यांची येसूबाई झालो. काही दिवसातच आम्ही आमच्या माहेरी चाललो होतो. आमच्या आईसाहेब आले होते. आईसाहेब आऊसाहेबांना म्हणतात कशा, आऊसाहेब आज मी गावं म्हणतो. आऊसाहेब म्हणतात येसूबाईंना सांगितले त्या माहेरी येण्यास तयार झाल्या. मागे मुलांची भोज पुण्यात आली होती तेव्हा आम्ही माहेरी जा म्हणलो तर नाही म्हणाल्या. संकटात साथ सोडणाऱ्या नाही, चांगले संस्कार दिले. आई म्हणते कशी, आता तुमचाच बदल धरून वाढते आहे. आम्ही माहेरी जायला निघणार तोच आऊसाहेबांना आम्हाला काही सूचना करावायच्या होत्या. आईसाहेब म्हणतात कशा, आऊसाहेब काय करायचं, आम्ही आहोतच की, काय हवं नको पाहायला. शृंगारपूर तर त्यांच्या ओळखीचंच. आता बघाच शृंगारपूरला गेल्या की कशा रानोमाळ धावतील फुलवण्याचं. आऊसाहेब म्हणाल्या तेच नकोय आणि तेच नकोय, कारण आता त्या तुमच्या जीवबाई म्हणून शृंगारपूर येणार नाही, स्वराज्याच्या युवराज्ञी म्हणून येणार आहेत. स्वराज्याच्या भावी राणी साहेब आहेत. आणि राणीला काय ऐकावं, काय बोलावं, काय सांगावं हे अत्यंत महत्वाचे. आपण काळजी घ्यालच. आमच्या काही अपेक्षा आहेत. त्यांच्यामध्ये कणखरपणा तर यावाच, पण रजसपणाही वृद्धिंगत व्हावा. त्या चालल्या तर सुविचार चालावे आणि बोलल्या तर ओठातून मोती बोळे सांगावे. आपण काळजी घ्यालच. आणि कठोर झाल्या तर वज्र उडवावे. आम्ही
घराच्या बाहेर उभे होतो. आम्ही ऐकत होतो. काही दिवसातच महाराज निवडक लोकांसह आणि शंभू राजांसह आऊसाहेबांचे आशीर्वाद घेऊन औरंगजेबाच्या भेटीस गेले. 5,000 माणसं दाराच्या रांगेत महाराजांना उभं केला आणि महाराजांनी औरंगजेबाच्या दरबाराचा त्याग केला. रागवलेल्या बादशाहाने मात्र औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराज शत्रूंच्या पोटात असणं हे अत्यंत धोक्याचे होते आणि म्हणून महाराजांनी अत्यंत धाडसाने शिताफीनं आणि युक्तीने आपली सुटका करून घेतली. महाराज स्वराज्यात परत आले. राजगडावरती पाखरासारखे येऊन दाखल झाले. परंतु आमची भिंतीची नजर मात्र युवराजांना शोधत होती. युवराजांना मथुरेत महाराजांनी सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. मोगलांना समजू नये म्हणून महाराजांनी त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्या होत्या. हा महाराजांचा गनिमी कामा होता. काही दिवसातच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. स्वराज्याला छत्रपती मिळाले. राजमाता आऊसाहेबांचं स्वप्न साकार झालं. रायगडावरती महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. क्षत्रिय कुलावतांसह सिंहासनाधीशाला छत्रपती शिवाजी महाराज या बिरुदावलीला सर्व स्वराज्य रोमांचित झाले आणि स्वराज्याचा भगवा अभिमानाने फडकू लागला. याच समयी युवराजा पदाचा अभिषेक झाला.